नमस्कार मित्रांनो. तर आज आपण एक टोमॅटो प्लॉटवर व्हिजिटसाठी आलो होतो. तर पाहू शकता फळधारणा वगैरे एकदम मस्त झालेली आहे आणि फुलधारणा पण चांगल्या प्रकारे आहे. तर हे पाहू शकता सेटिंग पण चांगल्या स्वरूपात आहे. आणि सध्या काय झालं, सततच्या पावसाच्या वातावरणामुळे तापमान हे 25 डिग्री सेल्सिअस ते 30 डिग्री सेल्सिअस झाले व आर्द्रतेचं प्रमाण जास्त वाढले. अशा वेळेस तर आपण कोणतीची काळजी घेतली पाहिजे ती तुम्हाला मी सांगतो. काय होतं, सध्या सतत पावसामुळे जीवाणूजन्य काळ्या टिपक्याचा प्रादुर्भाव वाढतो. यामुळे काय होतं, पानावर स्पॉट वगैरे येतात. ते स्पॉटची काळजी घेण्यासाठी आपण कोणत्या प्रकारचे स्प्रे घेतले पाहिजे ते तुम्हाला मी सांगतो. ते पाहू शकता. तर अशा वेळेस आपण ते पाहू शकता सेटिंग वगैरे एकदम मस्त झालेली आहे. आणि फळधारणा ही फुगवण्यासाठी त्यासाठी आपण पोटॅशियम सोनाइटचा त्याचा वापर करणार आहोत. आणि सेटिंग व्यवस्थित राहण्यासाठी 13-13 आणि 12-61चा पण डोस सोबत सोडणार आहोत. यामुळे काय होईल, जी फळं आहेत ते फुगण्याचं काम वगैरे 13-045 आणि पोटॅशियम सोनाइट काम करतील. आणि जो शेंडा चालू आहे तो शेंडा चालू राहण्यासाठी 12-61चा उपयोग करू. ही नागाळी आहे. नागाळीचा प्रादुर्भाव आता सध्या कमी झाला आहे. यासाठी आपण एक अबॅमॅक्टिन नावाचा घटक वापरला आहे. ॲबॅशिनमध्ये आहे, क्रिस्टलचं इथे. तर पाहू शकता हे सेटिंग डायरेक्ट 11 फळांचं एक जुडगा तयार झालेला आहे. आणि ही जी तुम्हाला दिसते पानाच्या वरच्या साईडने, हे जीवाणूजन्य काळ्या टिपक्याच्या स्पॉटमधलंच एक वर्णनमधलं आहे. तर पाहू शकता. स्वतः तुमच्या जर प्लॉटला तुम्हाला चांगल्या प्रकारे जर अशा प्रकारे जर काळजी घ्यायची असेल तर तुम्ही पुढील प्रमाणे पावसाच्या सततच्या टेन्शनने तुम्हाला जे काही ताण येत असेल, यामुळे तुमच्या पिकावर जीवाणूजन्य काळे टिपके येत असतील, तर तुम्ही त्या गोष्टी स्वतः लक्ष देऊन त्यावर उपाय शोधला पाहिजे. तर यासाठी आपण तुम्हाला 2 फंगीसाईड सांगणार आहोत कोणते कोणते तुम्ही यावेळेस. आता हे प्लॉट आहे आपला 55 ते 60 दिवसाचा. तर पाहू शकता या दिवसात आपण त्यांना स्कोर कवच प्लस कासोबी किंवा स्कोर कवच प्लस स्ट्रिप्टोसायक्लिन यांचा स्प्रे घेणार आहोत. आणि दुसरी गोष्ट, अशा वेळेस जमिनीतून COC कॉपर ऑक्सिक्लोराइडचा वापर पण करा. यामुळे काय होतं, मुळी तुमची जी अपटेक होत नाही ती चांगल्या प्रकारे अपटेक होते. आणि थोडंफार मायक्रोन्यूट्रनचा पण वापर करा. मायक्रोन्यूट्रनमुळे काय होतं, ग्रेनरी वगैरे व्यवस्थित राहते आणि शेंडा पण चांगल्या प्रकारे चालतो. तर पाहू शकता दोन्ही पेऱ्यामधलं अंतर पण चांगल्या प्रकारचं आहे. आणि दुसरी गोष्ट, ग्रीनरी पण प्लॉटला एकदम टिकून आहे. आता हे पाहू शकता, हे काय झालेलं आहे, फळ पोखरणारी आळी आहे. यामुळे अगोदर काय झालेलं आहे, एक डंक माशीने डंक मारून त्यामध्ये अंडे टाकले, तो अंड्यापासूनच आळी तयार झाली. एक पुढील व्हिडिओ तुम्हाला मी स्वरूपात दाखवेल की डंक माशी कोणत्या प्रकारे अंडे टाकते आणि अंडे आळीत कसे रूपांतर होतात. आपल्याकडे व्हिडिओ हे पाहू शकता. शेंडे वगैरे एकदम मस्त राहण्यासाठी मायक्रोन्यूट्रनचा आणि दर महिन्याला ह्युमिकचा वापर करत जा. आता हे जीवाणूजन्य काळ्या टिपक्यासाठी तुम्हाला जमिनीतून सल्फर सोडण्यात यावे. आणि दुसरी गोष्ट, रोको, परत आपलं ब्ल्यू कॉपर. दुसरी गोष्ट, पानावर स्प्रेसाठी अँट्राकॉल, कॅपटॉप, ताकद अशा स्वरूपाच्या तुम्ही 4-5 दिवसाच्या अंतरावर स्प्रे घ्या. तुमच्या प्लॉटमधील हा जीवाणूजन्य काळे स्पॉटचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. तर पाहू शकता सध्या काय होते, सतत पाऊस आल्यामुळे शेतकरी कंटाळून जाते. पण आता काय असते, पीक तर आलेलं असते आणि पिकावर आपण निष्काळजीपणा करणे हे योग्य नाही. तर याच्या थोड्याशा लगतच्या ज्या 4-4 दिवसाच्या स्प्रे आहेत ते तुम्ही काळजीपूर्वक घ्या. याच्यावर तुम्हाला प्रतिबंधक उपाय म्हणून मी सांगितलेले 4-5 फंगीसाईड आहेत. तर अशा वेळेस काय होतं,
जर काळजी घेतली नाही तर फुलावर पण स्पॉट येतो आणि फुलावर जर स्पॉट आला तर तुमची जी वाढ वगैरे आहे ती होऊन एकदम बंद होऊन फळधारणा पुढील जी काही सेटिंग आहे ती बंद होती. आता हे पाहू शकता एका साईडला टोमॅटो आणि एका साईडला मिरची एकाच प्लॉटमध्ये केलेलं आहे. तर मिरची पण एकदम व्यवस्थित आहे, याला फुलधारणा वगैरे एकदम चांगल्या स्वरूपात झालेली आहे. तर ग्रेनरी आणि पानांची साईज पण चांगल्या प्रकारे आहे. तर अशा स्वरूपात जर तुम्हाला प्लॉटची निगराणी घ्यायची असेल आणि अशा प्रकारे सेटिंग वगैरे व्यवस्थित करायची असेल तर आपल्या खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला योग्य प्रकारे माहिती पुरवली जाईल आणि तुम्ही आजच प्लॉट रजिस्टर करा. यामुळे काय होईल, तुम्हाला स्वतः कोणत्या स्वरूपात प्लॉट करायचा आहे याची माहिती आपण स्वतः तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे व जर जवळच असताल शेतीच्या तर स्वतः शेतात प्लॉट व्हिजिट केली जाईल. धन्यवाद.